श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। दर अमावस्याला आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत। जर का आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती ऊर्जा साचून राहिलेली असेल, घरामध्ये वाईट एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील किंवा घरात वादविवाद सतत घडत असेल, तर हे उपाय नक्की तुम्ही दर अमावस्याला करा। तर काय उपाय आहेत ते बघूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर दर अमावस्याला आपल्याला आपल्या घरामध्ये कर्पूर होम करायचा आहे। तर कर्पूर होम हा तुम्हाला जर शक्य होत असेल तर अमावस्यापासून सुरुवात करू शकतात। 21 दिवसाची सेवा आहे। जर तुम्हाला खरंच शक्य होत नसेल तर तुम्ही दर अमावस्याला घरामध्ये कर्पूर होम नक्की करा। तर कर्पूर होम करण्यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे। कोणत्याही सेवेमध्ये किंवा उपायासाठी वापरलेलं नारळ आपल्याला घ्यायचं नाही, नवीन एक नारळ घ्यायचा आहे, सोलायचं आहे, त्याला एक शेंडी ठेवायची आहे आणि ती शेंडी आपल्याला असं नारळ उभं म्हणजे समोर धरायचं आहे हातावरती आणि ती शेंडी देवाकडे करायची आहे आणि त्याच्यावर 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आपल्याला। जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही भीमसेना कापूर घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तर हा उपाय संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे। तुम्हाला शक्य होत असेल तर सकाळी करा किंवा दिवे लावणीच्या वेळेस अमावस्याच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेत ही तुम्हाला उपाय करायचा आहे। तसं तर 21 दिवस किंवा 40 दिवसाची ही सेवा आहे। तर सुरुवात तुम्हाला अमावस्यापासून करायची आहे, पण तुम्हाला खरंच शक्य होत नाही 40 दिवस सेवा करणं, तर दर अमावस्याला तुम्हाला ही सेवा करायची आहे। ज्या वेळेस आपण त्या नारळावरती कापूर प्रज्वलित करतो किंवा कापूर लावू त्यावेळेस तुम्हाला नवारण मंत्र म्हणायचा आहे, त्यानंतर कालभैरवाष्टक म्हणायचं आहे, श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, एक वडी ठेवायची आहे, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला ते कापराची ओढी एक जळेपर्यंत लगेच दुसरी ठेवायची आहे, जळू द्यायची म्हणजे सगळं विजू द्यायचं नाही। एक संपत आली की दुसरी लगेच तुम्हाला ती कापराची वडी त्याच्यावरती ठेवायची आहे। असं तुम्हाला 108 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, नवारण मंत्र म्हणा किंवा कालभैरवाष्टक म्हणा असं तुम्हाला करायचं आहे। त्याला नियम वगैरे कोणतेही पाळायची गरज नाही। त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट म्हणजे दर अमावस्याला हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे एक नारळ आपल्याला फोडायचं आहे। आणि तिसरा उपाय काय करायचा आहे तर दर अमावस्याला आता तुम्हाला दर गुरुवारी जर मेन उंबरट्यावरती हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला म्हणजे जी अमावस्या आहे पौर्णिमा आहे त्या दिवशी हळदीचं लेपन नक्कीच तुम्ही आपल्या मेन उंबरट्यावरती केलं तर घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे ती निघून जाण्यास मदत होते आणि बाहेरून जी वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करते ना ती करू देत नाही। घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते, सकारात्मक विचारच घरामध्ये प्रवेश करतात। त्याचबरोबर शक्य असेल तर तुम्हाला अमावस्याच्या दिवशी पांढऱ्या रंगाची मिठाई तुम्ही नक्कीच दान करा। आणि चौथी म्हणजे एक महत्त्वाची, अमावस्याच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अतिशय प्रभावीशाली दिवस असतो। त्यासाठी दर अमावस्याला पौर्णिमेला कुंकुमार्जन नक्की करा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या। त्यानंतर 5वी गोष्ट तुम्हाला दर अमावस्याला काय करायची आहे तर घरावरून जर आपल्या घराला काही नजरदोष झाले असेल किंवा घरातील एखादी व्यक्ती असं सुद्धा असते की घरामध्ये सतत पडून असते, आजारी तर आजारपणा जाणवत नाही पण काही करण्याची इच्छा होत नाही किंवा काम करत नाही, सतत झोपून राहते किंवा मनामध्ये वाईट विचार आणत असेल तर आपल्या घराला नजरदोष लागलेली आहे असं वाटतं आपल्याला किंवा त्याला काहीतरी कोणी केलेला असावा असं देखील आपल्या मनामध्ये विचार चलत असतात। तर त्याच्यासाठी एक आणखीन उपाय, आपल्या घराला नजरदोष जर लागलेली असेल तर निघून जाण्यासाठी दही आणि भात घ्यायचा आहे आणि ते दही भात आपल्या घरावरून ओवाळून बाहेर टाकून द्यायचा आहे। मेन उंबरट्याच्या तिथे बाहेर उभा राहायचं आहे, भात उजव्या हातामध्ये धरायचा आहे, जी काही वाटीमध्ये तुम्ही दही आणि भात घेताल आणि ते आपल्या घरामधून ओवाळून बाहेर टाकून द्यायचं आहे। 3 वेळेस ओवाळायचं आहे आणि बाहेर टाकून द्यायचं आहे। दर अमावस्याला ह्या तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत। जर का तुम्ही दर अमावस्याला ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वादविवाद असतील किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये अपयश येत असेल, जे की महत्त्वाचे कामं असतील त्याच्यामध्ये यश प्राप्ती हवी असेल तर नक्कीच तुम्ही अमावस्याच्या दिवशी या गोष्टी करा, नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे।
तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।